आपला दवाखाना घोटाळा प्रकरण भीम आर्मीने फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन, एसआयटी चौकशीची मागणी। सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून एसआयटी विशेष तपास पथक मार्फत चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली। भीम आर्मीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी अपहार करण्यात आला असून यामागे डॉक्टर भायेकर यांची भूमिका संशयास्पद आहे। दिनांक 15 जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्येही या घोटाळ्याचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला होता। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याकडे भीम आर्मीने प्रशासनाचे लक्ष वेधले। आज आमचा विषय असा होता की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जळगाव जिल्ह्यामध्ये 25 दवाखाने आहेत की ते दवाखाने फक्त कागदपत्रे आहेत, पण अद्याप त्या दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल व कोणत्याही प्रकारची सुविधा नागरिकांना मिळत नाहीयेत। याच्या संदर्भात माननीय आमचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांनी येत्या 15 तारखेला पत्रकार परिषद घेतलेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यानिशी आरोप केलेले होते। सचिन भायेकर म्हणून आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्यावरती आरोप केले होते की यांच्यावरती एसआयटी चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे, पण अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। आम्ही जळगाव जिल्ह्याच्या वतीने भीम आर्मीच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रांत कार्यालयामध्ये भीम आर्मीच्या वतीने निवेदन देतो आहे की या सचिन भायेकरवरती एसआयटी चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे व त्याचं तात्काळ निलंबन केलं पाहिजे। कोणत्याही प्रकारची जर कारवाई नाही झाली तर आम्ही येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर भीम आर्मी या संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करणार आहे। या संदर्भात आम्ही प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे।